सह्या घेतल्या नाही मिळाला आत्महत्या करू. आग लागली त्याच्या फ्लॅटमध्ये. आम्हाला बाहेरून सगळ्या ज्वाला दिसायला लागल्या. की पत्रे टाकून गर्डर टाकून त्याच्यावर रिफ्युजी एरिया बनवला आणि बाकीचे सगळे फ्लॅट यात त्याचे सांगतात रिफ्युजीचे फ्लॅट विकलेत. त्यांचा रिफ्युजीचा फ्लॅट आहे आणि तरी सुद्धा हे लिगल आहे. तुम्हाला आधी जे लेटर दाखवलं त्यात आम्हाला 1,600 पार्किंग नाहीये, पण त्या 1,600 पार्किंगचा टॅक्स आम्हाला दर महिन्याला येतो. 2 वर्ष झाले आम्ही टॅक्स करतो. मुख्यमंत्र्यांच्या कामाला आदमी आहे. आज आपण ॲक्च्युली आलो महानगरपालिकेमध्ये. यायचं कारण म्हणजे की आपण बघतो की पुणे आणि पिंपरी चिंचवड हे एक विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक आणि पारंपरिक शहर असलेले हे एक आपलं शहर आहे. आणि या शहरामध्ये इथे एक सोसायटी आहे सिग्नेचर पार्क म्हणून. इथे प्रत्येकाला वाटतं की आपलं एक स्वतःचं हक्काचं आणि स्वप्नाचं घर असावं. आणि इथे काही बिल्डर्स येऊन घुसखोरी करतात. घुसखोरीचे असे 2 अर्थ होतात बघायला गेले तर. आता आपण लोकांना विचारू की नक्की ते विषय काय आहे, कशा पद्धतीने विषयामध्ये काय काय फाटे फुटलेले आहेत आणि लोकांचं मत काय काय आहे त्याच्यावर, ते आपण एकदा लोकांना विचारू. विषय असा आहे, आम्ही एक सिग्नेचर पार्क थेरगावची एक हाऊसिंग सोसायटी आहे. इथे आज मी तिला 778 फॅमिलीज राहतात, म्हणजे जवळपास 2,500 लोकांचं वास्तव्य आहे तिथे. आम्हाला राहण्याची परवानगी म्हणजे आम्हाला पजेशन हे 2022 साली भेटलं. आज तागायत बिल्डर अजूनही तिथे कन्स्ट्रक्शन काम चालूच आहे. त्याच्या काही विंगचं काम चालू आहे. आमच्या सोसायटी ही फॉर्म झालेल्या आहेत. परंतु ज्या वेळेस आम्ही फ्लॅट बुक केले 2019-2020 साली, त्या काळी जे आम्हाला व्हिज्युअलाइज दाखवलं होतं, ज्या काही अम्युनिटीज दाखवल्या होत्या, ज्या टाईपचे कन्स्ट्रक्शन क्वालिटी दाखवलेली होती, जे कमिटमेंट केलेले होते, आज तागायत ते कुठलेही अवेलेबल नाही आहेत. आमची पूर्णतः तिथे पूर्णपणे फसवणूक झालेली आहे. आज मी तिला 2,500 फॅमिली ह्या तिथे सफर करत आहेत. सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते पाण्याची व्यवस्था, फायरची सेफ्टी, त्यानंतर जे रोड आहेत, फायर ब्लॉक, इन्सिडेंट्स असे आहेत की फायरची गाडी सुद्धा आमच्या सोसायटीत येऊ शकत नाहीये. फायरची जी सिस्टीम दिलेली, रेफ्युजी एरिया दिलेला आहे, तो रेफ्युजी एरियाही प्रॉपर नाही. पत्र्याच्या शेडवरती बनवलेला रेफ्युजी एरिया आहे. त्यानंतर ग्रीनरी पूर्ण सोसायटीमध्ये आज मी तिला मोकळी जागा कुठेच नाहीये. सर्व ठिकाणी बिल्डरने कॉन्क्रीटचे निस्ते रस्ते जंगल बांधून ठेवलेलं आहे. दुसरे, आमच्या सोसायटी ज्यावेळेस आम्ही राहायला आलो त्यावेळेस आंब्याचे अक्षरशः 10-12 मोठे झाडं होते, ते सुद्धा बिल्डरने पूर्णपणे तोडून टाकलेले आहेत. त्यानंतर आज मी तिला तिथून नाला जात होता मोठा, तो नालाही तोडून टाकून त्याच्यावरही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. म्हणजे ज्या लहान मुलांना आम्ही ज्या भावनेने, ज्या आमच्या अपेक्षा होत्या, ज्याच्यासाठी आम्ही आमचा जे हार्ड मनी जो असतो तो आम्ही टाकला आणि आमचं हे घर घेतलं स्वप्नाचं, त्या सगळ्या स्वप्नाची चुराडी झालेली आहे. म्हणजे अक्षरशः आमची आज मी तिला तिथे राहण्याची, म्हणजे सर्वांना ही दररोज ही भीती असते की काही इन्सिडेंट्स होतोय का काय. लहान मुलं खेळत असतात, बिल्डरच्या कन्स्ट्रक्शनच्या मोठ्या मोठ्या गाड्या तिथून चालू असतात. मुलांचे ऍक्सिडेंट होण्याचे प्रमाण खूप, त्यामुळे शक्यता सर्वात दाट आहे. ह्या अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. प्लस ड्रेनेजची जी व्यवस्था आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहे, ग्रीनरी आहे, STP प्लांट आहे, ही कुठलीही अद्ययावत सेवा व्यवस्था आम्हाला पुरवून दिलेली नाहीये. त्यामुळे सरासरी असं दिसतं की आमची पूर्णपणे ही या प्रकल्पामध्ये पूर्णपणे फसवणूक झालेली आहे. समजून चालू आपण असं, बरोबर. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही विचाराल की आम्ही शासनाच्या दारात का आलोय. शासनाच्या दारात येण्याचं पहिलं कारण, जेव्हा तुम्ही OC देता, आमचा विश्वास बसतो की ओके, ऑक्युपेशन सर्टिफिकेट महापालिकेने दिले म्हणजे सगळं चेक झालंय, आपण येऊ शकतो. आज आमच्या विंगमध्ये जवळपास 100 ते 1,200 लोकांना अजून पार्किंगच नाहीये. विदाऊट पार्किंग OC दिलं कसं? पाण्याची व्यवस्था नाहीये. प्रपोज्ड STP प्लांट मध्ये आमचं पाणी आहे, बरोबर. आणि तिथे ज्या वेळेस आम्हाला कळालं की अरे इथे आपलं पाणी साठलेलं पिण्याचं, सांडण्याचं, आम्ही ज्यावेळेस ते वापरायला सुरुवात केली, आमच्याकडे फोटो पण आहेत, 2 ट्रॅक्टर भरून आम्ही त्याच्यातनं कचरा काढलाय. यांचं कन्स्ट्रक्शनचं मटेरियल पडलं. म्हणजे इतकी दुरावस्था केली, कारण आम्ही सगळे एकत्र नव्हतो, आम्हाला या गोष्टींची माहिती नव्हती. त्याचा गैरफायदाच घेणं झालं ना. आता जी घरं बांधली आहेत त्याची हाईट आमची सँक्शन एलिव्हेशन प्लॅनवर 9 फीट आहे, बरोबर. ओके. आणि प्रत्यक्षात पहिल्या मजल्याची हाईट बरोबर 9.5 फूट ठेवली आहे, जे आम्हाला शो फ्लॅट म्हणून दाखवण्यात आले. आम्ही ते प्रत्यक्ष फ्लॅट बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल, मग आपल्याला वाटतं विश्वास बसतो ना. आणि त्याच्यानंतरचे वरचे सगळे 17 फ्लोअर 8.5 फुटाचे आहेत, बरोबर. आणि हाईट म्हणजे का, आम्ही प्रशासनाला हे प्रश्न विचारतोय, लक्षात घ्या, प्रशासनाने त्या 8.5 फुटाच्या याच्यासाठी फाईन घेतलाय. त्यांनी कबुली दिली की आमचं चुकलंय म्हणून, म्हणजे आम्हाला हे पण सिद्ध करायचं नाहीये की आता ते चुकलेत म्हणून. त्यांनी फाईन घेतलाय, 52 लाख रुपये फाईन घेतलाय. आणि तेवढ्याच याच्यामध्ये 2 फ्लोअर म्हणजे 16 मजल्याची बिल्डिंग 18 मजले करून घेतले. सगळ्यांनी पैसे वाटून घेतलेले आहेत आणि इथे आमची फसवणूक झाली आहे. मी सिग्नेचर पार्कचे फेडरेशनचा अध्यक्ष. तर आमच्या
विकसकांनी बिल्डरनी 27 वेळा हा प्लॅन आमचा विदाऊट कन्सेंट घेता चेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आम्ही या गोष्टी बघितल्या, कन्सल्ट घेतलीच नाही त्याच्यात. कोणाचे कन्सेंट घेतलेली नाही वगैरे कोणताही आम्हाला कल्पना नाही आणि काहीच नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे कन्स्ट्रक्शन त्यांनी केलेलं आहे ह्या आम्ही 100% एवढं शुअर की हे सगळं इलिगल कन्स्ट्रक्शन आहे. बरोबर. कारण ह्या कन्स्ट्रक्शनला आम्हाला ज्या गोष्टी दाखवल्या होत्या, ज्या GSCD ज्यांना 2022 ला पोझिशन दिले त्या लोकांना आमचे जे अम्युनिटी होती ह्या ग्राउंडला दाखवल्या होत्या. आणि जे नवीन आलेले आहेत EFIJ वाले, तर त्यांना ते पार्किंगमुळं ऍक्च्युली तो होता प्लॅन 12 फ्लोअरचा EFIJचा, पण ते FSI वाढून तो 18 फ्लोअर पर्यंत त्यांनी वाढवला. आता त्या एवढ्या लोकांना बसवण्यासाठी पार्किंग कुठे आहे, तर त्यांनी काय केलं, खालचा जो मेन जी गोष्ट होती ग्राउंड फ्लोअरची अम्युनिटी ती पूर्ण 3-4 मजली वर वाढवली. आणि त्याच्यामुळे काय झालं, जो आम्हाला ग्राउंडचा स्पेस भेटणार होता, जे आमच्या लहान मुलांना स्पेस भेटणार होता, तो आम्हाला तो भेटलेला नाहीये. त्यामुळे ही एक मोठी घोर फसवणूक झालेली आहे. कारण तो जो स्पेस आहे तो एकदम रिड्यूस केलेला आहे त्यांनी. बरं, यासाठी आता मग तुम्ही सगळेजण बिल्डरांकडे जाऊन तुम्ही काही गोष्टींची मागणी वगैरे जी केली, तर त्या संदर्भात त्यांचं उत्तर वगैरे काय? आम्ही 4 वर्ष आणि हे EFIJ हे 2 वर्ष बरोबर आम्ही कंटिन्युअस त्यांच्याबरोबर मेल आणि वार्ताहर आणि पर्सनली मीटिंग त्यांच्यावर घेतलेले आहेत. आम्ही सगळे आमचे इश्यूज त्यांच्यावर डिस्कस केलेले आहेत. त्यांना पर्सनली ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की बाबा तुमच्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतोय, ज्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या ऍटलीस्ट त्या बेसिक गोष्टी तर तुम्ही प्रोव्हाइड करा. बरोबर. जे पाण्याचे पाईपलाईन आहे, पाण्याचे रिसोर्सेस आहे, जे ड्रेनेज लाईन्स आहेत त्या तुम्ही प्रोव्हाइड करा, STP प्रोव्हाइड करा, जेणेकरून आम्हाला पुढच्या वेळेस महानगरपालिकेकडनं आम्हाला त्याचा फटका बसू नये त्यांच्या करामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऑलरेडी डिस्कस केल्या आहेत. 4 वर्ष आम्ही कंटिन्युअस त्यांच्यावर ह्याच डिस्कशन मध्ये आहे. त्यांचं उत्तर तरीही त्यांनी आम्हाला न जुमानता हे सगळे कन्स्ट्रक्शन इलिगल चालू ठेवलेले आहे. आणि ते विदाऊट आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं स्पष्ट उत्तर काय असतं की बा महानगरपालिकेची आम्हाला परवानगी आहे. परवानगी. मग महानगरपालिकेची परवानगी अशी कशी मिळते? आमचा डायरेक्ट असा आरोप आहे की याच्यामध्ये जे काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, याचा परत एकदा पडशा पाडला पाहिजे. आम्ही ज्या पार्किंगचा आता लिगॅलिटी जर ओळखायला गेली तर आम्हाला 1,200 पार्किंग नाही आहेत, पण त्या 1,200 पार्किंगचा टॅक्स आम्हाला दर महिन्याला येतोय. 2 वर्ष झाले आम्ही टॅक्स भरतोय आणि ती पार्किंग प्रत्यक्षात नाहीये. हे कुठलं शासन आहे? जी ती वेळा केली होती कंप्लेन, ती वेळा इकडून लोक गेले, पण बिल्डर काय सांगतोय आम्हाला कि भाई वो लोग कुछ करने वाले नहीं, वो हमारे ऑफिस में बैठेंगे, नाश्ता करेंगे और निकल जाएंगे. उन्होंने हमें किसी को भी कॉन्फिडेंस में नहीं लिया कि भाई रहवासी हो, आप लोगों को क्या प्रॉब्लम है, कोई सुनने को नहीं. खाली बिल्डर की ऑफिस तक आते हैं और वहां से निकल जाते हैं. प्रशासन से अनुरोध है कि इस पे कार्रवाई करे. आज तो हम 100 आदमी हैं, नेक्स्ट टाइम 1000 आदमी लेके आएंगे, आंदोलन करेंगे, छोड़ेंगे नहीं इसको. मेरा ये कहना है, इस बिल्डर ने एक बेईमानी नहीं कई जगह बेईमानियां कर रखी है और इसमें प्रशासन बहुत तरीके से जुड़ा हुआ है. सिग्नेचर पार्क बिल्डिंग के अंदर रहवासी एरिया में जैन मंदिर बना रखा है, उसको कभी नहीं हटाता है. बिल्डिंग वालों ने बहुत बार रिक्वेस्ट करा, एप्लीकेशन दिया, रिक्वेस्ट कर रहे हैं, जिसके कारण हमारा सिक्योरिटी, हमको आने जाने की दिक्कत, जो बाहर के श्रद्धालु दर्शनार्थी जैन मंदिर को आते हैं वो पार्किंग में गाड़ियां लगाकर बताते हैं हम बिल्डर के रिश्तेदार हैं इसलिए गाड़ी लगाकर जाएंगे. जिनने पैसा पे किया है उनको गाड़ी रखने को जगह नहीं होता है और इसके कारण अंदर मंदिर के कारण इतना अतिक्रमण हो जाता है कि घर वालों को, बच्चों को, बहनों को, बेटियों को आने जाने में बहुत तकलीफ होती है. आम्ही आजोबा आजी आहेत, आम्हाला वाटतं आमच्या नातवांनी अगदी मनमोकळं खेळावं, पण त्यांना खाली उतरलं की वरती येईपर्यंतही आम्हाला भीती वाटते की काय होईल. असं नाही, तिथे झाडं नाहीत, आम्हाला बसायला सुद्धा कुठे जागा नाही, आपण मोकळा श्वास घ्यावा असं कुठे झाड पण नाही, सावली नाही. कसं काय आपण करणार? आपल्या लेकरांनी एवढे पैसे भरले, आम्ही विश्वास ठेवला आणि यांनी आमचा खूप विश्वासघात केला, तर आता त्या गोष्टीचं खूपच वाईट वाटतंय. त्यालाही आईवडील आहेत, त्यालाही मुलं बाळं आहेत, त्यांनी सगळ्यांचा विचार करावा असं आम्हाला वाटतं. मी 1604 मध्ये राहतो. माझ्या मुलांनी फ्लॅट घेतलेला आहे, पैसे लोकांचे आणून कधीच भरलेले, पाया पडून त्या मित्रांनी आम्हाला लुटून घेतलं, सह्या घेतल्या. 1 रुपयाचा सौदा करतो, 500 रुपये तो तयार करतो आणि प्रत्येक वेळेस त्याचा शब्द काय असतो, हम मैनेज करते, हम वकील को मैनेज करते, हम जज को मैनेज करते, हम मंत्री को मैनेज करते, मुख्यमंत्री तक हमारा आदमी है, हमारे पास बहुत पैसा है. तो अंबानीचा दुसरा भाऊ आहे, त्याच्याजवळ पैसा खूप आहे. आम्ही गरीब माणसं, आम्हाला जर न्याय नाही मिळाला आत्महत्या करू, जीव घेऊ आमचा. ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या तुम्ही वसुली करू, त्यांना हाला घाला आणि आमच्या समाजाच्या सिग्नेचर पार्क मध्ये लावा. अरे हा मॅनेज हा शब्द त्या गुप्ताला
आणि त्या बिल्डरला आधी जेलमध्ये घाला आणि मग बाकीच्या इन्क्वायरी करा. तुम्हाला सगळं मिळेल. नाले गर्द झाले, आंबे विकून खाल्ले, अहो झाडे जाळून त्यानं सरपण केले. अरे हे काय माणूस आहे का? त्या प्रोजेक्ट मध्ये एक विहीर होती, त्या पूर्ण प्रोजेक्टला पाणी तिथं मिळालं असतं, पण ती विहीर यांना मुजवून टाकलेली आहे बिल्डर. बरोबर. त्या प्रोजेक्ट साठी 2 गेट पाहिजे, एक इन गेट आउट गेट. तिथं एकच गेट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या गाड्या उभ्या असतात. लोकांना या जायला अडचण होती. बरोबर. या सगळ्यासाठी एनओसी देणारे जे कॉर्पोरेशनचे लोक आहेत ते पहिले जबाबदार आहेत. बिल्डरपेक्षा 10 पट यांना पहिली शिक्षा व्हायला पाहिजे. D707 मध्ये मुरुकर राहतोय. माझा रेफ्युजीचा फ्लॅट होता, त्याला मला तिने प्लॅनचा नकाशा सुद्धा दिलेला नाही. म्हणजे इतका 4 वेळा मागायला गेलो, रुमट सारखा बोलतोय परत. म्हणजे काय प्रकार, काय पैसे घेऊन आमच्यावर अन्याय करतोय. पाणी नाही, हे नाही, सगळं बांधकाम बरोबर केलेलं नाही. वरचा स्लॅब गळत होता माझा, तो रिपेअर करायला माझ्याच मीटरमधनं डूम लाईट लावले. आणि कशाचे काय निकृष्ट दर्जा त्यांनी मटेरियल वापरलेलं आहे. होपलेस माणूस आहे कॉन्ट्रॅक्टर हा. जे मध्ये 1003 नावाचा फ्लॅट नंबर आहे. ऑक्टोबर 2024 पहिली दिवाळी आमची. आम्ही नवीन तिथे राहायला आलेलो आणि पहिल्याच दिवाळीला लक्ष्मीपूजनाची वेळ आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आग लागली. आग लागली, मी कसा बसा फायर ब्रिगेडला फोन केला. जो तिथे राहणारा रहिवासी होता तो जयपूरला त्याला मुलगी झाली म्हणून बाहेरगावी होता. आग लागली त्याच्या फ्लॅटमध्ये. आम्हाला बाहेरून सगळ्या ज्वाला दिसायला लागल्यात, पूर्ण याच्यामध्ये धूर झालाय. माझ्या 16व्या फ्लोअरला मी राहतो. 16व्या फ्लोअरला एक माझ्या समोरच्या घरामध्ये आहे 1605 मध्ये कॅन्सर पेशंट. बरोबर. ओके, ज्या चालू फिरू शकत नाही. आणि 1602 कुलकर्णी साहेब आहेत तिथे, ते पण सांगतील. 1 दिवसाचं मूल घेऊन ती बाई घरी आलेली. आणि अशा सिच्युएशन मध्ये आम्हाला आग लागल्यामुळे पूर्ण बिल्डिंग खाली करावी लागली. सगळं पायऱ्यांनी फायर सेफ्टी वगैरे तिथे कसं काय काय? फायर सेफ्टी, मी आणि मुळे साहेब होतो. 1005 मध्ये राहतात ते. पटकन आम्ही पळालो. फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत त्यांनी आम्हाला फोनवर सांगितलं की तुम्ही तोपर्यंत तिथे हायड्रंट मध्ये पाणी असेल, तुम्ही पाईप ओढा आणि पाणी सुरू करा, निदान पाणी मारा आम्ही येईपर्यंत. म्हणून आम्ही पटकन 2 जण ओढायला गेलो. पाहिलं तर हायड्रंट मध्ये पाणीच नाही. ती सिस्टीमच चालू नाही. हायड्रंट मध्ये पाणी नाही. जरी उद्या स्प्रिंकलर चालू झाले असते तर काय केलं असतं, फुटलं असतं तरी. म्हणजे लोक मेल्यावर तुम्ही ऍक्शन घेणार. आणि याची फायर एनओसी शासनाने 25 जानेवारी 2024 ला दिलेली आहे. आम्हाला पोझिशन मिळालंय मार्च 2024 आणि आग लागलेली आहे ऑक्टोबर 2024. काल ते स्वतः बघायला आले. तुम्हाला जर मी तिथे तुम्हाला जर रिफ्युजी एरिया दाखवला डी विंग मध्ये जाऊन तर तुम्ही हसाल. बरोबर. 8वा अजुबा जो ज्याला आपण म्हणू शकू की पत्रे टाकून गर्डर टाकून त्याच्यावर रिफ्युजी एरिया बनवला आणि बाकीचे सगळे फ्लॅट यात त्याचे सांगतात त्या रिफ्युजीचे फ्लॅट विकलेत. यांचा रिफ्युजीचा फ्लॅट आहे मला प्लॅन नाही, काहीच नाही. आणि तरी सुद्धा हे लिगल आहे. तुम्हाला आधी जे लेटर दाखवलं त्यात लिहिलंय की सगळं लिगल. कसं लिगल आहे? ऍक्च्युली ज्यावेळी इथं राहायला आलो आम्ही 2022ला पोझिशन मिळाल्यानंतर जे काही त्यांनी, मी तर म्हणतो पूर्ण गाजरच दाखवलं होतं आम्हाला. 26 अम्युनिटीज सांगितल्या त्यातली 2.5 सुद्धा अम्युनिटी जागेवर नाहीये, कुठलीच नाहीये. गेट पासून जेव्हा आपण एंट्री करतो तिथूनच मुलं पडायला सुरुवात होते, सायकल सुद्धा चालू शकत नाहीत. अशा प्रकारे त्यांनी टर्निंग केलेले आहेत. गाडी एंटर करताना पण टर्निंग आहे, उतरताना पण तसं सेम आहे. गाडी ब्लाइंड स्पॉट एवढे आहेत की मागे ते एक इन्सिडेंट झाला होता. मुलगा गाडी समोर येता तर वाचला, वॉचमॅनने त्याला बाजूला ओढला होता. वॉचमॅन आणि त्या ओनरची भांडणं आली शेवटी त्याच्यामध्ये की माझ्या मुलाला मागे का ओढलं. आता ही वेळ कशामुळे आली? तर हे असे सर्व ब्लाइंड स्पॉट करून ठेवलेले आहेत. ग्रीन बेल्ट म्हणतो आपण, एमपीसीबीचा अप्रुव्हल घेतो. एमपीसीबीचा कसल्या बेसिसवर अप्रुव्हल मिळालं यांना? स्वप्नांचा जर लोकांचे भंग होतोय तर याचा अर्थ काय समजायचा? लोकांनी समजायचा, बिल्डरनी समजायचा की प्रशासनाने समजायचा? प्रशासन कसं लोकांची मदत करू शकतं? लोकांनी आपली मतं ठेवलेली आहेत आणि त्याप्रमाणे लोक पुढच्या मार्गाला चाललेले आहेत. एंट्रन्स आणि एक्झिट असतो का नाही, त्याच्यामध्ये फक्त एकच एंट्रन्सच ठेवलाय, एक्झिट काढून टाकलाय त्यांनी. अहो मागे एकदा आम्ही गेलो होतो सगळे लोक संप करायला किंवा बोलायला की हा तुमचा रोड आहे, हा कमी करू नका. तर आम्हाला त्यांनी धमकी दिली किंवा तुम्ही इथं काय करता, आम्हाला आमच्या समोर बायकांना सरळ पाण्यासाठी गेलो होतो, बायकांनी बिलकुल बोलू नका म्हणले. काय अरेरवीपणा करायला लागतात ते, म्हणजे असे मूर्खपणा अरेरवीपणा करत असतील तर त्यांचं आम्ही जायचं कोणाकडे? मग पैसे देऊनच्या देऊन आम्हाला पस्तावा व्हायला लागलाय आम्हाला. म्हणजे अशाने बघायला गेलं तर बिल्डरनी जर असे प्लॅन रिवाइज करत गेले
तर सोसायटीमध्ये जागाच राहणार नाही मुळात. नाही, 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 काही लोकांना चालायला जागा राहणार नाही. आणि महानगरपालिका अशा गोष्टीला प्लॅन रिवाइज करून जर सांगत असेल की आम्ही त्यांना परवानगी दिली या देत आहोत, तर प्रशासनाला आपण कसं ठेवायचं? बिल्डरने आतापर्यंत ऑलमोस्ट 20 ते 22 प्लॅन रिवाइज केलेले आहेत, ज्याबद्दल सोसायटीला आणि सोसायटीच्या सदस्यांना काही कुठली कल्पना दिली नाहीये. आम्हाला कोणताही कन्सल्ट घेतला नाही. आम्हाला प्रत्येक प्लॅन जो दिसतो नवीन तो रेरावर दिसतोय. बरोबर. ऑफिशियल आम्हाला प्लॅन बिल्डर कडनं आला ना पीसीएमसी कडनं आला. जो काही प्लॅन नवीन दिसतो तो रेराकडनं येतो, म्हणजे जे की सर्वस्वी चुकीचं आहे. त्याने बिल्डरने ऍटलीस्ट जे सोसायटीची कमिटी आहे, जे मेंबर्स आहे, त्यांना सगळ्यांना सांगून विश्वासात घेऊन आणि अप्रुव्हल घेऊन या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, असं आमचं मत आहे. अभी तक जितना भी प्लान चेंज किया है ना, हमने रेरा से डाउनलोड करके हमने स्टडी करके यहीं पे आया. हमें किसी को भी एक सिंगल पर्सन को यहीं पे पता नहीं कि यहीं पे इतना 27 to 28 एक दिन प्लान अपलोड करेगा, नेक्स्ट डे प्लान अपलोड करके पीसीएमसी से मिल जाता है.